सचिन तेंडुलकरला उसका बल्ला बात करणे दो. आपण जरा गप्प बसलेलं बघ. त्यातही लोकांना वाटलं असेल की ठीक आहे हे तर कोणीही करू शकतो. अभि क्या आगे क्या. मराठी सिनेमाला ग्रँजर कधीच मिळालं नाही. बरोबर. कॉन्टेंटला नेहमीच अव्वल दर्जा मिळालेला आहे. मराठी सिनेमांसाठी वेबसिरीजसाठी हक्काचं व्यासपीठ. जगातलं पहिलं मराठी OTT चॅनल प्लॅनेट मराठी. आज आपण 200हून जास्त कंट्रीजमध्ये आपण प्लॅनेट मराठी अवेलेबल आहे. 25% तरी बजेट तुमचं प्रमोशनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे फिल्म करेंगे बाद में प्रमोशन का सोचेंगे असं. वडापाव जसं आपण कन्झ्युम करतो ना प्रेमाने, कारण ते आपलं खाद्य आहे, आपल्या मातीतनं आलेलं आहे, तसं आपला कॉन्टेंट कन्झ्युम करा. इतकं प्रेम, क्रिटिसिझम, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इतक्या गोष्टी झाल्या, इतक्या गोष्टींमधनं गेलेलो आहे की खरंच वर्ष कधी कसं संपलं कळालेलं नाहीये. वर्षपूर्ती झाली आहे प्लॅनेट मराठीची आणि माझ्यासोबत या प्लॅनेट मराठीचे मुख्य संस्थापक अक्षय बर्दापूरकर आहेत. अक्षयजी स्वागत आहे सगळ्यात लोकमत फिल्मीमध्ये. अक्षयजी, एकतर वर्षपूर्ती आहे, पहिलं मराठी OTT चॅनल, त्याच्यामुळे सगळ्यांना उत्सुकता होती. पहिले अशी हे होती की कितीपर्यंत टिकेल आणि आता फायनली वर्षपूर्ती झाली आहे, सो ते एक फिलिंग वेगळं असेल. नाही, बरोबर आहे. तू अगदी परफेक्ट हा शब्द तू वापरलास की हे सस्टेन करतील का. एक्झॅक्टली. आणि ज्यावेळेला आम्ही सुरू करायच्या अगोदरच आम्हाला ज्यावेळेला लोक विचारायचे की अरे OTT काय, म्हणजे OTT काय इथपासून सुरुवात असायची. मग ते सगळं करत आपण इथपर्यंत आलो की लोकांना असं वाटलं की म्हणजे जेव्हा आपण सुरुवात केली त्यावेळेला लोकांना वाटलं की सस्टेनेबल मॉडेल नाहीये. बरोबर. आणि तर आपण काही कोणाला उत्तर देत नव्हतो. आपण म्हणालो की चला सचिन तेंडुलकरला उसका बल्ला बात करणे दो. आपण जरा गप्प बसलेलं बरं. पण ते करत असताना सुद्धा असं कुठे ना कुठेतरी वाटायचं की आपण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला काही माध्यम टूल्सचा वापर करावा लागणार आहे. मग त्याचमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपण मुद्दामून म्हणजे एक कॉन्शियस एफर्ट घेऊन आपण जगातली सगळ्यात मोठी सुंदर अभिनेत्री, मराठी अभिनेत्री माधुरी दीक्षितला आपण लॉन्च केला. बरोबर. त्याचं कारण काय होतं की एक तर त्याला एक जेन्युनिटी दिसून मिळावी, त्याच्यानंतर माधुरी यांचा ग्लोबल जो काही ऑडियन्स आहे, मराठी ऑडियन्स आहे, स्पेशली मराठी ऑडियन्स, त्यांच्यापर्यंत पोहोचणं हा त्याच्यातला मूळ हेतू होता. आणि त्यातही लोकांना वाटलं असेल की ठीक आहे हे तर कोणीही करू शकतो. अभि क्या आगे क्या. मग सुरुवात जशी आपली झाली, काही लोकांना आवडत होतं, काही लोकांना क्रिटिसाइज करत होते, जे काही टिपिकल गोष्टी होतात त्या सगळ्या आम्ही त्या सगळ्यातनं गेलोय. पण खरं सांगायला गेलं तर प्रवास काही खूप आम्हाला खूप ऍज अ टीम म्हणून खूप आनंद मिळालेला आहे. पण प्रवास तसा काही सोपा नव्हता. बरोबर. आणि प्रवासाबद्दल मी बोलीनच काय झालं काय नाही. पण येस, 1 वर्ष होत आहे आणि मला खूप आनंद आहे की एक नाही, मला वाटतं पुढची 10 वर्ष आणि जोपर्यंत OTT ह्याला अजून एक वेगळं काहीतरी फॉर्मॅट येत नाही तोपर्यंत OTT वरती आपण राज्य करतच राहू. नक्कीच. पण अक्षयजी, आधी निर्माते म्हणून अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे, त्याच्यानंतर अशी कुठली गोष्ट तुम्हाला इन्स्पायर केलं ज्या गोष्टीने की तुम्हाला वाटलं नाही आपल्या मराठी सिनेमांसाठी हक्काचं व्यासपीठ असायला हवं, एक OTT प्लॅटफॉर्म असायला हवा, असं कुठल्या क्षणी तुम्हाला वाटलं? असं एक पर्टिक्युलर क्षण नाही आहे हा, पण मला नेहमीच गेले 5 वर्षापासून मला असं वाटतं की मराठीमध्ये सगळंच बेस्ट आहे, सगळंच चांगलं आहे. म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की आपल्याकडे जे हिंदीमध्ये होतं ते आपण नाही करत आहोत, आपण सगळंच करतोय. पण त्याला कॅरी करत नाही आहोत आपण पुढे. राईट. त्याला ब्रँड नाही करत आहोत, त्याला पॅकेज नाही करत आहोत. जे तुम्ही आज आपण एखाद्या साऊथच्या सिनेमाबद्दल बोलतोय किंवा टू एन एक्सटेंड आपण हिंदीबद्दल सुद्धा आपण म्हणतो. मला सांग ना की मराठी सिनेमाला ग्रँजर कधीच मिळालं नाही. बरोबर. कॉन्टेंटला नेहमीच अव्वल दर्जा मिळालेला आहे.
दरवर्षी नॅशनल अवॉर्डला आपल्याला काही ना काहीतरी मिळतं. हो. पण मला सांग ना की हे फिल्म काय प्रमोट केली होती किंवा काय सॉलिड त्यांचं हे झालं, हवा होती. बरोबर. एक सैराट सोडल्यास हा, राईट. तर असं कोणती मला आठवत नाही आणि मला सतत ते खात राहतं की आपण का जेवढं आपण मॅन पॉवर लावतो फिल्म बनवायला, जेवढे पैसे लावतो, या सगळ्या गोष्टी करत असताना आपण कुठेतरी आपण याच्यावरती विचार करायला पाहिजे की त्याला प्रमोट करायला पाहिजे, एक्झॅक्टली, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. सो माझं म्हणणं काय की कॉन्टेंट हा कॅरी व्हायला पाहिजे, तो ट्रॅव्हल करायला पाहिजे. आणि तो ट्रॅव्हल होत नव्हता, ज्याची मला थोडीशी चीड होती. आणि ट्रॅव्हल करण्याचे माध्यम काय, तुमचे डिजिटल प्रमोशन आहे किंवा तुमचं प्रिंट प्रमोशन, होर्डिंग आहे, आउट ऑफ होम मीडिया आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर वापर करायला पाहिजे. आणि ग्लोबली सुद्धा जायला पाहिजे. मग ग्लोबल कसं जाणार? सी, युट्यूबवर जे टाकले तर पैसे मिळत नाहीत, पाहिजे तसे मिळत नाहीत. आणि युट्यूब का कॉन्टेंट आहे, त्याला असं बोललं जातं युट्यूब का कॉन्टेंट. तर तुम्ही स्पेसिफिकली मराठी माणसांसाठी मराठी कॉन्टेंट का नाही बनवू शकत? म्हणून खरं तर OTT आपण सुरू करण्याचा हा विचार केला की जसं ज्या काही थॉटनी नेटफ्लिक्स सुरू झालं असेल, त्यांच्याकडे असं मराठी किंवा त्यांच्याकडे असं स्पॅनिश किंवा असं त्यांनी तो विचार केला नसावा. त्यांना कॉन्टेंटलाच मोठं करायचं होतं आणि घर बसल्या लोकांना एंटरटेनमेंट द्यायचं होतं. पण आपल्याकडे वेगळा प्रॉब्लेम होता. आपल्याकडे घर बसल्या द्यायचंच आहे, पण मराठी कॉन्टेंट कोण बघणार? कारण टेलिव्हिजन जोरात चालतंय, तुमचं नाटकं खूप जोरात चालतात आणि चालावीत, पण या युथला केटर करणारा कॉन्टेंट कुठे? आणि तेवढ्या फिल्म्स येत आहेत का? सो जर ते पूर्ण त्याला जर तो अभ्यास केलास ना, तर कुठेतरी ते मला असं वाटत होतं की एका पॉइंटला आपण सगळे, आपलं जनरेशन सगळं हिंदीकडे जाते किंवा ग्लोबल लँग्वेजेस कडे जाते. सी, कॉन्टेंटला भाषा नसते, मला समजतं, म्हणून की आपण आपली भाषा विसरावी का? सो मला असं वाटलं की या भाषेला कुठेतरी घेऊन जायला पाहिजे, आपल्या भाषेत काहीतरी छान इंटरेस्टिंग बनायला पाहिजे. ड्रामा, ऍक्शन, लव्ह, कॉमेडी हे आपण आपल्या भाषेत का नाही बनवू शकत? आणि जागतिक स्तरावरती आपण का घेऊन नाही जाऊ शकत? याच्यासाठी OTT बनवलं. नक्कीच. आणि तुम्ही आता कॉन्टेंट आणि प्रमोशन हे दोन्ही विषय काढलेत, म्हणून मला सांगावं असं वाटतं की कॉन्टेंट म्हणायला गेला तर पहिलाच सिनेमा जून, त्याच्यासाठी आता राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच आहे. आणि प्रमोशनच्या बाबतीत म्हणायला गेलं तर चंद्रासारखं प्रमोशन मी आजपर्यंत कुठे पाहिलं नव्हतं इतक्या वर्षात. ते म्हणजे एवढे सिनेमे झाले, पण एखादी पब्लिसिटी अशा टाईपने होणं, फ्लाईटवर चंद्रमुखी असणं किंवा त्याचे व्हिडिओज असो, डान्स असू देत, हे खूप तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचले. ते विलेज मधले कोणीही जे नॉन डान्सर असू देत, त्यांनी ते डान्सनी प्रमोट केलं. सो ही एक वेगळी स्ट्रॅटेजी जी आता तुम्ही प्लॅनेट मराठी करताय. सो हे एक सक्सेस आहे कॉन्टेंटच्या बाबतीत आहे आणि प्रमोशनच्या बाबतीत आहे. हे गणित जुळवून आणण्यासाठी किती वेगळी स्ट्रॅटेजी आणि विचार करावा लागतो, कारण प्रमोशन सगळेच जण करतात, पण आपलं काहीतरी वेगळं असावं. वेगळेपणच म्हणजे उभारून येतं ना, काहीतरी वेगळं केलं तरच त्याला काहीतरी नॉवेल्टी राहते. म्हणजे जे टिपिकली 5 स्टार बँक्वेट हॉलमध्ये इव्हेंट करतात त्यांना मी काही म्हणत नाही, ते व्हायलाच पाहिजे, ते होऊ दे. किंवा एक जो टिपिकल P&A असतो तो होऊ दे, तो त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. पण तुम्ही नॉवेल्टी कशी आणणार, काहीतरी वेगळेपण कसं आणणार? आणि ते वेगळेपण आणण्यासाठी तुम्हाला काहीतरी आयडियाज घेऊन यावे लागतात, ज्या तुम्ही हिंदीमध्ये खूप पाहता, सरस पाहता, पण मराठीत कोणीच करत नव्हतं. आणि म्हणून मला चंद्रमुखी अशी फिल्म अशी वाटली की जिथे 150 वर्ष जुनं ओपेरा हाऊस, जिथे लावणी कधीच परफॉर्म नाही झाली, मुंबईत मराठी माणसं राहत असताना गिरगावात लावणी परफॉर्म नाही झाली, मग तिथे करायची. टेक गोईंग बॅक टू युअर रूट्स. आणि कोणालाही मदत न मागता करायची. म्हणजे मला असं वाटतं की जे काय तुम्ही करता ते पूर्णपणे एनर्जी घालून करा त्याच्यामध्ये. सो आपण ठरवलं की सुरुवात आपण ओपेरा हाऊस, मग त्यावेळेला गुढीपाडवा होता, मग ते गिरगावातलं जे सगळं
त्यांचं जे काही प्रोसेशन असतं ते केलं. मग हळूहळू आपण पुणे मेट्रो केलं. मग अमृताने तर आग लावली सगळीकडे, रील करून 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 ट्रेंडिंग मध्ये गेलं. मग मला असं वाटलं की ह्याला जरा ग्लोबल आपण न्यायला पाहिजे आणि वाय नॉट गो अँड परफॉर्म ऑन अ रनवे. सो त्या रनवे वरती परफॉर्म करण्यासाठी म्हणून अमृता आणि आदिनाथ वगैरे या लोकांना घेऊन गेलो. पण तुम्ही कुठलाच पार्ट सोडला नाही माझ्या मते, म्हणजे रस्त्यावर लोक डान्स करणारी असू देत, फ्लाईट मध्ये, मेट्रो मध्ये, माझ्या मते कुठलाही एकही जागा सोडली नाही तुम्ही प्रमोशन करण्यासाठी. दॅट इज एक ते प्लॅन स्ट्रॅटेजी होती की ते गाणं इतकं सुपरहिट व्हावं की नॅचरली गाणं सुपरहिट झालं की लोक येतात बघायला. आणि अजय अतुलचं म्युझिक आहे तर त्याला तुम्ही कमी प्रमोट करून कसं, म्हणजे तुमच्या हातात सोनं आहे पण तुम्ही त्याला काहीच त्याचा फायदा करून घेते. सो हे कॉम्बिनेशन्स आपल्याला ऑब्झर्व करावे लागतात. आणि मला असं वाटतं की जर तुमचं बजेट जे काय बजेट असेल त्याचं एक 25% तरी बजेट तुमचं प्रमोशनमध्ये असायला पाहिजे. म्हणजे फिल्म करेंगे बाद में प्रमोशन का सोचेंगे असं नाही. प्रमोशन म्हणजे आता सुद्धा ताराराणी आपण शूट करतोय तर मी माझ्या टीमला सांगितलेलं की तुम्ही आत्तापासून विचार करा की तुम्हाला काय फुटेजेस घ्यायचे आणि काय लोकांना दाखवायचे आणि काय लोकांना नाही दाखवायचे. मग औरंगजेब असेल किंवा अजून इतर कोणते कॅरेक्टर्स असेल, शूट करून ठेवा. आपण त्याला कुठेतरी वापरू, काहीतरी करू. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांचा आता रोल जो काय असेल तो आपण वेगळा शूट करूया. कसं आहे ना की आपल्याला ना एकतर आपला स्टेट खूप मोठा आहे, म्हणजे पॉप्युलेशन वाईज खूप मोठा आहे आणि प्रत्येकाचे चॉईसेस वेगवेगळे आहेत. तर त्या सगळ्यांना केटर करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे नुसतं फिल्म कॉन्टेंट म्हणत नाही, फिल्मच्या मागचाच कॉन्टेंट सुद्धा खूप असायला पाहिजे. बरोबर. कोणाला काय आवडेल आपल्याला माहिती, बीटीएस असायला पाहिजे. आणि आता पैठणी येते ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत. एक्झॅक्टली. तर त्याचेही प्रमोशन खरं म्हणजे पैठणी तसं बघायला गेलं तर प्रमोट करायला सगळ्यात सोपी आहे. कारण म्हणणारच होते मी आता. सो ते तुम्हाला कळेल आता काय काय करतोय पुढे. पण आता कॉन्टेंटचं हे पैठणी गोष्ट एका पैठणीची असो किंवा मग हा जून सिनेमा, जेव्हा सुरुवात केली होती अक्षयजी की सिनेमे आपण हळूहळू आणतोय OTTवर, असं वाटलं होतं की ह्या सिनेमांना राष्ट्रीय स्तरापर्यंतचा हा दर्जा मिळेल असं तेव्हा विचार केलेला का? हो, केला होता. ओके. केला होता म्हणजे मी नव्हता केला. मी ऐकल्यानंतर मला वाटलं की ही नॅशनल अवॉर्ड मिळू शकेल या फिल्मला. कारण मी फार कमी सिनेमा तुम्हाला फील गुड करून जातात. म्हणजे सिनेमा सगळेच चांगले असतात पण कुठेतरी इट टचेस युअर हार्ट म्हणतात ना ते. आणि ते त्या शंतनूच्या नरेशनमध्ये मला जाणवलं. आणि मला प्रत्येक कॅरेक्टर शंतनूने इतकं मस्त नरेट केलं की मला कुठेतरी वाटलं की बस ही फिल्मच खरं बघायला गेलं तर इतकी सुंदर लिहिलेली की याला. आणि हे माझे शब्द होते त्यावेळेला की मी म्हटलं शंतनू मला माहित नाही मी करीन नाही करीन पण ही नॅशनल अवॉर्ड विनिंग स्क्रिप्ट आहे तुझी. हे माझ्याऐवजी दुसरं कोणीही ऐकलं असतं तर त्यांनाही तसंच वाटलं असतं कारण ते तशीच त्यांनी लिहिलेली आहे. पण आपण आता मला चंद्रमुखीलाही मिळावं असं वाटतंय, माझ्या सगळ्याच फिल्मचा ताराराणीलाही मिळावं वाटतं. पण ते शेवटी ते तुमच्या नशिबात असतं. आताचं परसेप्शन चंद्रमुखी नंतर खूप बदललेलं आहे. आता असं होतच नाही कारण प्रत्येकाला ॲट द एंड ऑफ द डे तुम्हाला तुमचे आर्टिस्ट, प्रोड्युसर्स, डायरेक्टर ह्यांना जर चांगलं प्रमोट केलं गेलं तर तो जो येणारा लाईनीत असतो प्रोड्युसर तो म्हणतो की हे लोक चांगलं प्रमोट करतात आपल्याला. फिल्म काय बिझनेस होतो काय नाही हे ऑडियन्स वरती असतं, त्याला काही करता येत नाही. फॉर सम रिझन आपली इंडस्ट्री बदनाम आहे. येस, दॅट्स ट्रू. आणि त्यालाच तोडण्यासाठी म्हणून मी या खरं म्हणजे क्षेत्रामध्ये आलेलो आहे की मला सांग कोणत्या डिरेक्टर बरोबर आपण आता काम नाही केलेलं आहे, सगळे झालेत. आणि कोणत्या आर्टिस्ट बरोबर काम नाही केलेलं आपण सगळे झालेले आहेत. स्पष्टपणे सांगू शकतो, कोणालाही जाऊन विचारा कोणाला पेमेंट मिळालं नाहीये का. मेन गोष्ट, कोणाला सेटवरती त्रास झाला का, प्रमोशन मध्ये कोणाचं कमी झालंय कोणाचं जास्त झालंय ते त्याला आपण काही करू शकत नाही. ते खूप वेळेला त्या टायमिंगच्या त्या गोष्टी असतात. अपार्ट फ्रॉम दॅट आपण बदनाम ह्यासाठी झालेलो आहोत कारण की काही लोकांमुळे ज्यांनी काम बरोबर केलं नाही किंवा फिल्म्स बनवून घेतल्या पण काही लोकांचे पेमेंट झाले नाहीत किंवा
प्रोफेशनली सेटअप झाला नाही. बरोबर. त्या 10% मुळे 90% इंडस्ट्री का खराब व्हावी. True. आणि मला हेच तोडायचं होतं की आपण फॅक्टरी काढली आहे. इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री म्हणजे काय? प्रोडक्शन. राईट. मग ते प्रोडक्शन कशाचंही होतं, प्लॅस्टिकचं होतं, सगळ्याचं प्रोडक्शन होतं. मग आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कशाचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे? फिल्मचं. मग एक फिल्म फ्लॉप झाली म्हणून दुसरी करायची नाही असं आहे का? किंवा दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी फ्लॉप झाली, नाही चालला कॉन्टेंट म्हणून नाही करायचंय का? तुझ्या माहितीसाठी किंवा ऑडियन्सच्या माहितीसाठी एक गोष्ट मी सांगतो की ज्यावेळेला आपण सुरू केलं एकतर 0, बरोबर आहे की नाही? तुम्हाला सबस्क्रायबर 0 असतात ना तुमचे. मग आम्ही 4, 5, 10 लोक आम्ही सगळे सबस्क्राईब केले, म्हणजे 10 सबस्क्रायबर झाले. आता इथून सुरुवात आपण आज 2, 2.25, 2.5 लाखापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत एका वर्षामध्ये. ही जर्नी काय सिंपल वाटते का? ऑफकोर्स नाही. आणि या जर्नीमध्ये कितीतरी आमचे वेब सिरीज आणि फिल्म्स नाही चाललेले आहेत, ज्याच्यासाठी सबस्क्रिप्शन नाही आलेलं आहे. पण एक गोष्ट मी सांगतो की अभिजित पानसे यांची रान बाजार यांनी जी काय म्हणजे काय म्हणतात त्याला अंगार लावला आणि म्हणून मी म्हणतो की कॉन्टेंट इज द रिअल किंग. कारण की ऍप कसा आहे, ऍपचं UI कसं आहे, UX कसं आहे, त्याच्या हँडल करताना कसा इझी आहे का अवघड आहे का, या सगळ्या गोष्टी बाजूला राहतात जर तुमचा कॉन्टेंट चांगला असेल. मला आठवतंय की खूप मेल्स यायचे आणि खरं म्हणजे जयंती आणि या टीमचं कौतुक करायला पाहिजे, कारण की इतक्या मेल्सना उत्तरं द्यावी लागायची. कारण ह्या सगळ्यांनी काय केलं माहितीये, यांनी एक आठवड्याला एकच एपिसोड का 2 एपिसोड असं काहीतरी टाकत आणि लोक चिडायची. एक्झॅक्टली, उत्सुकता धरण्यासाठी. ह्याचं कारण काय होतं की तुम्हाला ऑडियन्सला ड्रॉ करायचंय आणि रान बाजारने ते केलं आपल्यासाठी. आणि लोकांनी ज्यांनी तुकड्यात बघितलं त्याच्यानंतर परत जाऊन 10 एपिसोड परत एकदा बघितलं. सो हे कशामुळे झालं, म्हणजे म्हणून मी म्हणतो की अशा डिफिकल्टीज आल्या किंवा आम्ही 2-2, 3-3 करून टाकलं, एवढं सगळं असून सुद्धा लोकांनी ते परत बघितलं. आर्थिक फायदा झाला, कलाकारांना फायदा झाला, कुंडी लगाले सह्याला फायदा झाला. या सगळ्या गोष्टींना फायदा झाला. कशामुळे? कारण लोकांना कॉन्टेंट आवडला. तो कॉन्टेंट आवडला नसता तर ते काहीच झालं नसतं. बरोबर. आता मी पुन्हा येईन, लोकांना वाटलं की आम्ही 10 दिवसात बनवले की तर तसं नव्हतं खरं म्हणजे. पण ते त्यावेळेला आलं म्हणून त्याचा फायदा झाला. खूपच ऍप्ट बसलं. सो तुम्हाला ह्याच्यामध्ये टायमिंग सुद्धा समजायला पाहिजे. म्हणजे मी गव्हर्नमेंट पडावाची वाट बघत नव्हतो, पण ते टायमिंग आलं तसं जुळून. आता तारा राणीच्या वेळेला काय करायला पाहिजे ते तेव्हाच तेव्हा बघू. बरोबर. प्रत्येक याला आता पॉंडिचेरीचं जर असेल, म्हणजे प्रमोशनच्या बाबतीत म्हणायला गेलं तर पॉंडिचेरीला प्रमोट कसं करायचं, तर आम्ही सुरुवातच कुठून केली, सॉफिटेल मध्ये एक रेस्टॉरंट आहे त्याचं नाव पॉंडिचेरी कॅफे, तिथून सुरुवात केली. सो काय म्हणतात, आय फॉर कॉन्टेंट असतं तसं आय फॉर प्रमोशन सुद्धा असतं. आणि ते तुम्हाला समजायला पाहिजे. जे काही प्रमाणात मला समजतं म्हणून मी ते करण्याचा प्रयत्न करतो. आणि मला असं वाटतं की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारचं कॉन्टेंट तुम्हाला बघायला ऑडियन्सेसना बघायला मिळेल ते आत्तापर्यंत जे केलेलं आहे त्याच्यापेक्षा 100-200 पटीने जास्त आहे. आणि ज्या सिरीज अनाऊन्स झालेल्या आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे, तुम्ही बघत राहता. तुम्ही मगाशी म्हणालात की आपण सगळ्या निर्मात्यांसोबत काम केलंय, सगळ्या स्टार्स सोबत तुम्ही काम केलंय. पण जेव्हा असं म्हणतात की अरे एवढे स्टार्स आहेत, बघू आता काय होते, सगळेच स्टार्स प्लॅनेट मराठीकडे जात आहेत, आता बघायचंय कॉन्टेंट काय आहे किंवा आता काय होणार आहे वेगळं, असं सगळेच त्यांच्याकडे, तर ते क्रिटिसाइज पण बऱ्याच वेळेला झालं आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळतोच आहे. पण ते कसं तुम्ही डोक्यात घेतलं होतं एकूण? नाही, क्रिटिसिझम तर इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. त्याच्यामुळे तुम्ही काही करा तरी क्रिटिसाइज होणारच आहात. आणि आपण यू हॅव टू अंडरस्टँड की आपण स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहोत, आम्ही डिरेक्टर नाही आहोत. अक्षय वर्धापूरकर डिरेक्टर नाही. तू डिरेक्टर म्हणून माझ्याकडे आले की तू मला नरेशन देतेस, तुझं नरेशन आवडतं म्हणून तुला फिल्म देतो. एक शंतनू रोडे आला, त्याने नरेशन दिलं, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला.
एक चंद्रमुखी आली, प्रसाद ओकनी नरेशन दिलं, ती एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोट झाली आणि त्याचा बॉक्स ऑफिस सक्सेस वगैरे सगळा मिळाला. असे काही फिल्म्स आहेत, असे काही वेब सिरीज आहेत जे आम्हाला तशाच प्रकारचं नरेशन दिलं पण ते चालले नाहीत. बरोबर. सो त्याला कोणी कोणाला ब्लेम नाही करू शकत. क्रिटिसिझम शेवटी नो डाऊट प्रोड्युसर वरतीच येतं, निर्मात्यांवरती येतं, की काय बनवली तुम्ही आणि ती काय आवडली नाही. तर मला त्याच्या मागचं एकच उत्तर आहे की बेटर काम करा. ज्या क्रिटिसिझम मधनं सुद्धा काहीतरी त्याच्यातलं ट्राय अँड अंडरस्टँड की खरोखर ते ऑडियन्सला आवडतंय का. मग जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर ते रिपीट करू नका. ही एक ग्रॅज्युअल लर्निंग प्रोसेस आहे. आर्थिक त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं, होतच राहतं. पण मी जसं म्हणालो की मी एका गोष्टीला बघून थांबत नाही. जर तसं असतं तर मग मी केव्हाच थांबायला पाहिजे किंवा मी या इंडस्ट्रीमध्ये यायलाच नको. पण मी जसं म्हणालो की माझा जो एक फंडा आहे की जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये आहात तर फिल्मच्या मागे प्रोजेक्टच्या मागे प्रोजेक्ट करत राहायचं. कधीतरी यश मिळेल. आणि आम्हाला यश मिळालंय का सी सब्जेक्टिव्ह. यशची परिभाषा फार फार कोणाच्या आयुष्यात काय असते ते यु नो इट कांट बी कम्पेअर्ड. पण आज आपण टाटा प्लेवरती आलोय. आज आपण मी अमेरिकेमध्ये आता बृहन महाराष्ट्र मंडळाच्या काय म्हणतात ते कन्व्हेन्शनला गेलो होतो त्यांचं, आणि 5,000 तिथे मराठी माणसं होती. मी म्हणत नाही 5,000च्या 5,000 माहित होतं, पण मला 70 वर्षाचे आजोबा सुद्धा येऊन मला म्हणाले की तुमची रान बाजार बघितली आणि आम्हाला आवडली. आणि 200 कंट्रीज मध्ये आपण आज दिसतोय. एक वर्षामध्ये काय काय झालं जर असं विचारलं तुम्हाला तर आज आपण 200हून जास्त कंट्रीज मध्ये आपण प्लॅनेट मराठी अवेलेबल आहे. माझं सोडून दे ना एक मिनिटासाठी, तुला असं वाटत नाही का ही अभिमानाची गोष्ट आहे? ऑफकोर्स, कारण पहिलाच एकतर मराठी OTT चॅनल, त्याच्यातल्या सिनेमांना राष्ट्रीय पुरस्कार मिळणं, लोकांपर्यंत तो पोहोचणं आणि एवढे सबस्क्रायबर एका वर्षात होणं हे इझी नाहीये. हा अभिमान जर प्रत्येक मराठी माणसाला वाटला ना महाराष्ट्रातल्या, बरं असंही नाही की आपण अफोर्डेबल नाही आहोत. ऑफकोर्स आपण अफोर्डेबल आहोत. जर हा अभिमान जर प्रत्येक मराठी माणसाला जर वाटला ना तर मला असं वाटतं की माझ्यासारखे अनेक एंटरप्रेन्योर्स येतील, OTT सुरू करतील किंवा काय सुरू करतील. पण मला असं वाटतं की आपण वडापाव जसं आपण कन्झ्युम करतो ना प्रेमाने, कारण ते आपलं खाद्य आहे, आपल्या मातीतनं आलेलं आहे, तसं आपला कॉन्टेंट कन्झ्युम करा. पहिले आपला कॉन्टेंट कन्झ्युम करा, मग बाकी जे करायचं ते करा. पॅट्रियोटिझम टुवर्ड्स युअर लँग्वेज आणा पहिले. इतर बघू नका असं माझं म्हणणं नाहीये. तुमचा पॅट्रियोटिझम, तुमची लॉयल्टी जाऊ दे ना. पिक्चर खराब असेल जाऊ दे, तुम्ही खराब पिक्चर हिंदीमध्ये बघितले नाहीयेत का? अगदी मोठ्या मोठ्या आर्टिस्टचे सुद्धा पिक्चर फ्लॉप झालेले आहेत, पण तुम्ही जाऊन बघतात. ठीक आहे, आता मग लोक म्हणतील की आपल्याकडे ग्रँडजर नाही, हे नाही, पण आता आपण करतोय ना, सुरुवात करतोय ना. जर त्यांनीच येऊन बघितलं, त्याच्यातनंच प्रोड्युसरला पैसे मिळाले, तर त्याच्यातनंच अजून 10 पिक्चर बनतील ना. बरोबर. आणि सगळ्यांचंच बरं व्हावं. जिम्माचं झालंच ना, आवडलंच ना जिम्मा सगळ्यांना. आणि आफ्टर लॉकडाऊन असून पण त्या सिनेमाला पहिलाच थिएटर रिलीज होता. आणि त्याला कौतुक आहे खरं म्हणजे हेमंत ढोळेचं वगैरे, की तो एवढ्या त्या मनस्थितीतनं गेलेला आहे की म्हणजे त्याच्यासाठी तो खरं चॅलेंज होता की ते रिलीज करावं का, कसं करावं. आणि पहिली फिल्म होती त्याची की बापरे, आता आपण रिलीज करायला गेलो आणि कोणीच आलं नाही. एक्झॅक्टली. आणि उलट झालं, आणि त्यातून बायका गेल्या सगळ्या बायका जाऊन महाराष्ट्रातल्या जाऊन बघ, म्हणजे किती घरी राहून फ्रस्ट्रेशन आलं होतं. सो मला असं वाटतं की आपण आपल्या कॉन्टेंटला कन्झ्युम करायला पाहिजे, आणि हे आपलं कॉन्टेंट कन्झ्युम करण्यासाठी प्लॅनेट मराठी OTT सुरू केलेलं आहे एका वर्षापूर्वी. 1 वर्ष पूर्ण होत आहे आता. आणि काही कॉन्टेंट आवडेल तुम्हाला, काही नाही आवडणार, पण ॲज अ फाउंडर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की सुरुवात झालेली आहे. आम्हाला सुद्धा लोकांच्या लाईक्स, डिसलाईक्स, टेस्ट ह्या अजून नाही माहिती आहेत. रान बाजारमुळे आम्हाला कळालंय त्या
बदली नावाची एक वेब सिरीज आली होती, त्याच्यामुळे आम्हाला कळालं. तर हळूहळू हळूहळू तुमच्यासोबत आम्हीही शिकतोय. आणि जितकं जास्त ऑडियन्स अँड प्लॅनेट मराठी OTTचं इंटरॅक्शन होईल वेगवेगळ्या माध्यमातनं, तुमच्या माध्यमातनं, तेव्हा जाऊन मला कळेल की बाबा आपल्याला खरं कॉन्टेंट काय बनवायचंय. तुमचे आवडते ऍक्टर्स असतील, ऍक्ट्रेसेस असतील, काय हवंय ना हे तुम्ही सांगा, तुम्ही कळवा. फक्त सबस्क्राईब करा मी म्हणणार नाही, तुम्हाला काय हवंय ते सांगा. आणि वी विल ट्राय अँड सी की आपण त्याला त्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये आपण त्यांना इन्क्लूड करू. आणि अजून एक गोष्ट सांगायची की जेवढे काही मोठे आर्टिस्ट काम करतायत आपल्याबरोबर, जेवढे मोठे डिरेक्टर्स काम करतायत, सगळं दिग्गज आपल्या, आणि इंडस्ट्रीचं खरं म्हणजे मला कौतुक करावं वाटतं की कोणीही नसताना इंडस्ट्रीने जो काही सपोर्ट केलेला आहे, बरोबर, काही कुरकुर न करता, काही त्रास न देता, कमी पैसे घेऊन जो काय सपोर्ट केलेला आहे, मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीला काय बोलायचं ते बोला, पण माझ्या हिशोबाने तरी जेवढी माणूस की मराठी इंडस्ट्रीमध्ये तेवढी मी कोणत्याच इंडस्ट्रीमध्ये बघितलेली नाही. आणि हे करत असताना आमचा दुसरा अँगल आम्ही नेहमी आमच्यामध्ये डिस्कस करत असतो, तो म्हणजे नवीन डिरेक्टर्सना काम देणं, यंग डिरेक्टर्सना काम देणं. आणि माझं हे पुढील वर्ष, जर तुम्हाला म्हणशील की तुझं एक शब्दात एका लाईनीमध्ये काय म्हणते, तर पुढील वर्ष आय वॉन्ट टू ट्राय न्यू एज सिनेमा विथ न्यू एज डिरेक्टर. अक्षयजी, माझ्या मते नवीन वर्षाचं टार्गेट तर कळलंय, पण जसं जगातलं पहिलं मराठी OTT चॅनल आहे आणि पहिल्यांदाच एखाद्या मराठी OTT चॅनलवर सेलिब्रिटी वेडिंगचे राईट्स, म्हणजे ह्याच्या आधी हिंदी मॅगझिन्स पाहिलेत, हिंदी वेबसाईट्स पाहिलेत, त्याच्यावर सेलिब्रिटींच्या वेडिंगचे राईट्स हे तर खूप कॉमन होतं. मराठीमध्ये हे इन्व्हेंट कसं काय केलं आणि तुम्ही म्हणजे काय हे विचार केला? ह्याच्यानंतरचे बरेच असे आम्हाला पाहायला मिळणार आहेत का मग? हो, तुझं लग्न झालंय? हो झालंय. हो, फोटो काढले असतील? हो, भरपूर. आणि व्हिडिओ भरपूर पाठवून दे माझ्याकडे. जर्नलिस्ट सुद्धा मी सुरू करणार आहे सेगमेंट. वाव. सो माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की ग्रँजर परत तेच आहे, काहीतरी ग्रँजर हवंय, काहीतरी वेगळा कॉन्टेंट हवाय, कोणीतरी स्वप्न बघावं आणि ते स्वप्न, त्यांचं स्वप्न पूर्ण होताना जगाने बघावं. हे कसं होणार होतं? कारण सी आपल्याकडे ना टेलिव्हिजनला हे आहेत काय रेस्ट्रिक्शन्स, TRP असेल, दुनियाभरच्या गोष्टी असतात, जे डिजिटलला नाहीये. डिजिटलला तुम्ही काही करा म्हणजे ते कन्झ्युम होतं. तर मला असं वाटत होतं की बरं आता कोण लग्न कोणाचं होतं हेच माहित नव्हतं, कोणाचं लग्न होतंय, नेक्स्ट कोण करतंय काही माहित नव्हतं. आणि सोनालीचं लग्न झालं होतं आणि पण तिचं ते विधीप्रमाणे वगैरे झालं नव्हतं. सो ती मला म्हणाली की लॉकडाऊन नंतर मी करणार आहे. तर मी तिला म्हणालो तुझ्या लग्नाचे राईट्स कोणाला देऊ नको. तर ती मला म्हणाली मग कसं असतं काय असतं वगैरे. आम्ही ती सगळी चर्चा केली आणि मग आम्ही ते तसं बघायला गेलं तर मला असं वाटतं की ते एक प्लॅन्ड लग्न होतं इन अ वे, की लोकांच्या पर्स्पेक्टिव्हने बनवलेलं लग्न होतं. राईट. अर्थात त्या विधी नव्हत्या तशा, त्यांचं ओरिजिनल होतं. पण मला असं वाटत होतं की एक डेस्टिनेशन वेडिंग दिसावं, काहीतरी नाविन्य असावं त्याच्यामध्ये. खरं तर कोविडमुळे किंवा जर विजाचे रेस्ट्रिक्शन्स झाले नसते तर कदाचित जास्त लोक ट्रॅव्हल करू शकले असते आणि जास्त अजून त्याच्यामध्ये ॲडिशन्स करता आले असते. पण ज्याच्यामध्ये ज्या गिव्हन सर्कमस्टान्सेस मध्ये आपण ते शूट आपण केलंय ते मला वाटतं की आतापर्यंत तरी मराठी इंडस्ट्रीत कधीच ते झालेलं नाहीये. सोनालीच्या लाईफ मध्ये कसं, ती कधी रडली, तिने मंगळसूत्र घालताना काय केलं किंवा कसा उखाणा घेतला, आणि ऑडियन्सला ते अपेक्षित असतं की म्हणजे ऑडियन्स पण खूप उत्सुक असतो त्या सिरेमनीच्या वेळेला नेमकं काय झालं असेल, कसे वडील तिचे भाऊक झाले आणि आईनी कसं गाणं गायलं, हे कधी बघायला मिळणार, ऑडियन्सला कधी बघायला मिळणार. आपल्याला कळतं सोनाली अमुक ऍक्टरचं अमुक ह्याच्याशी लग्न झालं, पण पुढे काय, कारण आपण इन्व्हायटेड नसतो. म्हणून आपण आपलं कम्युनिकेशन असं केलेलं आहे, या लग्नाला या, मस्तपैकी घरी बसा आणि बघा सोनालीचं लग्न कसं झालं. वेगवेगळे नवीन फंडे होते. आणि त्याच्यामध्ये खूप मला वाटतं जर्नी ती खूप पूर्णपणे कॅप्चर केली. आणि अशाच प्रकारे
अजूनही वेगळं वेगळं कॉन्टेंट तुम्हाला बघायला मिळेल पुढे जाऊन. येस, आता माझा जर्नलिस्टचा बिग बॉस विचार करत होता. सुपर्ब, खूप महत्वाचं आहे हे जे आम्ही इतके वर्ष सांगून थकलोय आता. येस, पण मला हेच विचारायचं की आता पुढचे प्लॅनिंग खूप महत्वाचे आहेत. वर्षपूर्ती झाली टिकतील का? हा मेन प्रश्न. बरं तुम्हाला कव्हर कोण करणार मग? टिकतील, बघू शकतो आपण. येस, पण अर्थात नवनवीन फंडे आणायचा प्रयत्न तर आहेच प्लॅनेट मराठीचा, पण ह्याच्या व्यतिरिक्त आता आणखीन पहिलं वर्ष तर पार पडलंय आणि सक्सेसफुली पार पडलंय. आता पुढच्या नवीन वर्षात काहीतरी वेगळा विचार करावाच लागणार आहे. तर काय काय लाईनअप्स आहेत पुढे? नो डाऊट क्राईम आणि पॉलिटिकल कॉन्टेंट खूप चालतो महाराष्ट्रात, हे आम्हाला आमचा डेटा सांगतो. येस, त्यामुळे तुम्हाला तशा सिरीज वारंवार बघायला मिळतील, बायोपिक्स बघायला मिळतील. वाव. किड्सला आम्ही इंट्रोड्यूस करतोय, किड्स कॉन्टेंट इंट्रोड्यूस करू आता, कारण सगळे बघू शकतात, मुलं लहान मुलांना बघता येत नाही. आणि मला वाटतं कुठेतरी आपण त्यांच्यावरतीही फोकस करायला पाहिजे. 365 रुपयामध्ये खूप मेजवानी आहे तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. येणारा काळ हा कॉन्टेंट आणि एक मला सांगावंसं असं वाटतं की खूप लोक बघत असतील आता, तर मला माहिती आहे की खूप प्रमाणात ग्लिचेस येतात ॲपवरती, खूप प्रमाणामध्ये OTP वेळेवर येत नाही, खूप लोकांचे पेमेंट डिडक्ट होतात पण त्यांना ॲक्सेस मिळत नाही, काही लोकांचा TV वर चालत नाही, काही लोकांचं मोबाईलवर चालत नाही. ह्याचे कारणं खूप आहेत. कधी कधी तुमचा फोनही कम्पॅटेबल नसतो, असे खूप कारणं असतात. त्याच्यामुळे त्याला कंटाळून जाऊ नका. तुम्हाला वाटत असेल, रीच आउट टू प्लॅनेट मराठी, मेलनी, फोननी, मेसेजनी, आमचे हेल्पलाईन नंबर सगळीकडे आहेत. ह्या तुम्ही रीच आउट करा. तुम्हाला कोणालाही कुठेही कुठच्याही प्रकारे कॉन्टेंटपासून दूर ठेवण्याची आमची इच्छा नाही आहे. मी मुद्दामूनही अपील करतोय, कारण की ह्याच्याबद्दलही लोक बोलतात की आम्हाला ग्लिचेस येतात आणि ज्यामुळे आम्ही बघू शकत नाही आहे. तर येणाऱ्या वर्षामध्ये हे ग्लिचेस काढून टाकण्याचं सुद्धा माझ्यावरती फार मोठं एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि सीमलेस एंटरटेनमेंट द्यायची आहे लोकांना. काय त्याला मराठीमध्ये आपण शब्द म्हणतो, कुठच्याही प्रकारचं मधले अडथळे सगळे काढून टाकायचे, सो दॅट तुम्हाला तुम्ही जे पैसे दिलेले त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मनोरंजन मिळेल. हे करून द्यायची एक शाश्वती गॅरंटी मी देतोय. आणि अजून एक मला विचारायचं आहे, मी प्रश्न विचारतो की तुम्ही कलाकार चांगला आहे म्हणून तुम्ही, कारण हा माझा अभ्यासाचा विषय आहे, मला अभ्यास करतो मी याच्यावरती, आय एम ट्राइंग टू गेट डेटा फ्रॉम यू. तुम्हाला मोठा कलाकार असेल म्हणून तुम्ही बघता किंवा बघायला आवडतं का? कलाकार मला माहित नाहीये, पण मला सिरीज तर खूप म्हणजे सिरीज म्हणजे मी ती सिरीज कलाकार मोठा नसेल तरी बघीन, असं काय तू म्हणजे व्हॉट इज दॅट इज गोज इन युअर माइंड? ॲज अ जर्नलिस्ट म्हणून विचाराल मला तर मी खरंच सांगेन की कलाकार आम्हाला जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही, रादर दॅन आम्हाला कॉन्टेंट खूप महत्त्वाचं वाटतं. एखादा विषय आवडला तर असे खूप सारे साईड ॲक्टर्स असतात की ज्यांची एखादी भूमिका भाव खाऊन जाते. त्याच्यामुळे कलाकार मॅटर करत नाही, कॉन्टेंट खूप जास्त मॅटर करतं. म्हणजे हाच मोठा कलाकार आहे म्हणून आम्ही बघणार असं नाही. छोटे छोटे कलाकार जरी असले ज्यांना अजून एक्सपोजर मिळालं नाही पण ते दिसतात आणि कॉन्टेंट छान आहे, तर ते जास्त बघायला आवडतं. शेवटचा प्रश्न तुला, तुझी आवडती वेब सिरीज प्लॅनेट मराठी नाही, बाहेर दुसऱ्या OTT मध्ये कोणती? बापरे, एकच सांग, तू खूप पाहिजे. हो, मला स्वतःला आवडलेली आणि एक कंटिन्यू सरप्राईज धरून ठेवणारी वेब सिरीज ती म्हणजे आश्रम. हा, म्हणजे त्याचं प्रत्येक एक सीझन संपल्यानंतर असं पुढचा सीझन कधी येईल आणि त्याच्यात काय होईल हे बघायला खूप इंटरेस्टिंग आहे ती. मला आश्रम तू बघितलंस आश्रम म्हणून तुझ्यासाठी मी वृद्धाश्रम नावाची वेब सिरीज करतोय. हो, तुम्ही बघत आहात लोकमत फिल्मी, माझं नाव अक्षय वर्धापूरकर. हो, पण खरंच असं आहे का? बघा, तू बसल्या बसल्या आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये मी तुला वृद्धाश्रम नावाची देऊन टाकली. एक्सक्लुझिव्ह बातमी लोकमत फिल्मीच्या रजिस्टर करून टाक.
येस, सो असंच भरपूर काय काय एंटरटेनमेंट पॅकेज तुम्हाला प्लॅनेट मराठीवर पाहायला मिळेल. आज आपण सरांशी गप्पा मारल्या आणि खूप छान मजा आली. म्हणजे अख्खा प्रवास ते आतापर्यंतचा सक्सेस, अजून भरपूर काही गाठायचं आहे. सो माझ्या म्हणजे मते 1 वर्ष झाले आम्हाला खरं कोणालाच वाटत नाही, कारण इतकं कामामध्ये आमच्यावरती वेबसिरीज कोणीतरी बनवावी असं मला वाटतं कधी कधी. पण खरंच 1 वर्ष झालं असं वाटत नाहीये, कारण इतकं प्रेम, क्रिटिसिझम, पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, इतक्या गोष्टी झाल्या, इतक्या गोष्टींमधनं गेलेलो आहे की खरंच वर्ष कधी कसं संपलं कळालेलं नाहीये. पण मला असं वाटतं पॉझिटिव्ह इज ऑलवेज पॉझिटिव्ह. त्याच्यामुळे मी पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि मी पॉझिटिव्हच बोलणार की ज्या ज्या पॉझिटिव्हिटीनी लोकांनी आपल्याला सपोर्ट केला. 2 लाख लोक, 2.25 2.5 लाख लोक येऊन शून्यापासून सुरू करून जर इथपर्यंत आपल्याला जर सपोर्ट केलेला आहे. बरं, मी नुसतं जाऊन फेसबुकवर क्लिक करा, बेल दबाई हे नाही म्हणत आहे. तुम्हाला येऊन सबस्क्राईब करून पैसे भरून लोकांनी मग त्याच्यानंतर काय लिहायचं ते लिहिलेलं आहे किंवा बोललेले आहेत, पण हे करणं सुद्धा फार इम्पॉर्टंट होतं. आणि मला असं वाटतं की दिस इज द एनर्जी दॅट आय गेट. आणि रात्रीची झोप कमी यासाठी केलेली आहे की अजून काय जास्तीत जास्त लोकांना देता येईल. जे 2, 2.25 2.5 लाख लोक आपल्याला आता जॉईन झालेले, सबस्क्राईब केले, सो त्यांच्यासाठी मला करायचं आणि येणाऱ्या लोकांसाठी पण करायचं. येस, मग तू म्हणशील त्या माणसाचं लग्न आपण कव्हर करू. चला, म्हणजे हे आता आपल्यासाठी सगळं नवीन आहे आणि नव्या कॉन्सेप्ट आपल्या समोर येणार आहेत. याच नोटवर आता मी सरांना थँक्यू सो मच म्हणते, कारण सर खूप छान इंटरव्ह्यू झाला, मला मजा आली, खूप छान छान गोष्टी ऐकता आल्या, पडद्यामागच्या गोष्टी ऐकता आल्या. आतापर्यंत फक्त नॉर्मल इंटरव्ह्यू घेत आलोय प्रत्येक वेबसिरीज आणि सिनेमाशी रिलेटेड, पण आज बरंच काय काय समजतं आलं सर, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, पुढची वाटचाल अशीच सुरू राहू दे. खूप शुभेच्छा. थँक्यू.